नमस्कार मित्रांनो, माझं नाव आर्यन 1% ट्रेडर्स मराठी या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, स्टॉक मार्केटमध्ये नवीन असाल किंवा जस्ट आता स्टार्ट केलं किंवा एखादा वर्ष झालं असेल तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे. कारण की या व्हिडिओमध्ये आपण अशा काही गोष्टी जाणून घेणार आहोत ज्याचा फायदा तुम्हाला येणाऱ्या लाईफ टाईम होऊ शकतो. कसं काय, चला बघूया. स्टॉक मार्केटमध्ये मुख्यतः दोन प्रकार असतात. कोणते? एक म्हणजे जे टेक्निकल ॲनालिसिस करतात आणि एक म्हणजे जे फंडामेंटल ॲनालिसिस करतात. आता टेक्निकल ॲनालिसिस आणि फंडामेंटल ॲनालिसिसमध्ये फरक काय? खूप सोप्या भाषेत सांगतोय, थोडंसं लक्ष देऊन ऐका. टेक्निकल ॲनालिसिस म्हणलं की याच्यात आपण चार्ट्स बघतो की मार्केट कुठे सपोर्ट घेत आहे का, मार्केटला कुठून रेजिस्टन्स भेटत आहे का, मार्केट वरच्या वर कसं जात आहे, एकदम वरती मार्केट इथून जाऊ शकतं का, मार्केट कुठून रिव्हर्सल करतं. तर मेनली टेक्निकल ॲनालिसिस हे इंट्राडे ट्रेडर्स म्हणजेच जे वन डेमध्ये म्हणजे एका दिवसात ट्रेड घेतात आणि एक्झिट करतात, किंवा हे स्विंग ट्रेडर्स जे ट्रेड आपली 1 दिवस 2 दिवस 5 दिवस किंवा 4-5 महिने होल्ड करतात. हे त्यांच्यासाठी खूप गरजेचं असतं की त्यांनी टेक्निकल ॲनालिसिस शिकलं पाहिजे. नक्कीच टेक्निकल ॲनालिसिस आलं म्हणजे फंडामेंटल ॲनालिसिस आलं. आता फंडामेंटल ॲनालिसिसमध्ये डिफरन्स काय असतो सांगतो. जर तुम्ही टेक्निकल ॲनालिसिसमध्ये फक्त काय बघताय की चार्ट वरती कसा जातोय आणि चार्ट खालती कसा येतोय, म्हणजेच तो स्टॉक वरती कसा जातोय आणि स्टॉक खालती कसा येतोय. तर फंडामेंटल ॲनालिसिसमध्ये आपल्याला व्हिजन ठेवावं जे लागतं ते खूप मोठ्या कालावधीचं ठेवावं लागतं. मे बी असू शकतं की ते आपल्याला 3 वर्षाचा व्हिजन ठेवावं लागेल, म्हणजे गोल ठेवावं लागेल की हा स्टॉक या प्राईसपासून या प्राईसपर्यंत जाऊ शकतो, किंवा काय आपण त्याला 5 ते 10 वर्षाचं एक लॉंग व्हिजन ठेवून आपल्याला चालावं लागतं की हा स्टॉक या व्हॅल्यूपासून या व्हॅल्यूपर्यंत जाऊ शकतो. तर आपलं मेन फोकस असेल टेक्निकल ॲनालिसिसवर. आता ॲज अ एक्झाम्पल म्हणून फंडामेंटल ॲनालिसिस तुम्हाला सांगतो, सो तुम्हाला कळेल की तुम्हाला काय चूज करायचं. तुम्हाला टेक्निकल ॲनालिसिस चूज करायचं आहे का फंडामेंटल ॲनालिसिस चूज करायचं आहे. सो हे बघा, हे फंडामेंटल ॲनालिसिस आहे कोणत्या स्टॉकचा, तर रिलायन्स स्टॉकचा. तर रिलायन्स स्टॉकमध्ये सिम्पली तुम्ही इथे बघू शकता की त्या कंपनीने सेल्स किती केला आहे डिसेंबर 2021मध्ये. क्वार्टरली रिझल्ट म्हणजे 3-3 महिन्याचे रिझल्ट्स असतात. त्याच्यानंतर बघा मार्चमध्ये किती सेल्स केलेत, जूनमध्ये किती सेल्स केलेत आणि आत्ता डिसेंबर 2024मध्ये किती सेल्स केलेत. तर हा ग्राफ वरती जातोय म्हणजे नंबर्स वाढत आहेत का, कंपनीचे सेल्स वाढत आहेत का, कंपनीचे जे एक्सपेन्सेस आहेत ते सेल्सच्या कंपॅरिझनमध्ये वाढत आहेत का कमी होत आहेत, हे या फंडामेंटल ॲनालिसिसमध्ये आपल्याला छोट्या छोट्या गोष्टी पाहाव्या लागतात. सोबतच कंपनीचे इंटरेस्ट किती होतं आहे, डेप्रिसिएशन ॲसेट किती होतं आहे, कंपनीला टॅक्स किती लागतोय, अर्निंग पर शेअर म्हणजे प्रत्येक शेअर मागे किती अर्निंग होते, या सर्व गोष्टीचा इथे आपण विचार करावा लागतो. फंडामेंटल ॲनालिसिस थोडासा वास्ट पार्ट आहे, लॉंग विजन ठेवून तुम्हाला फंडामेंटल ॲनालिसिस करावं लागेल. सो अशा गोष्टी फंडामेंटल ॲनालिसिसमध्ये मेन्शन होतात. त्याच्यामुळे आपलं जे फोकस असेल ते सध्या टेक्निकल ॲनालिसिसवर असेल. टेक्निकल ॲनालिसिसमध्ये सगळ्यात महत्त्वाचं असतं कॅन्डलस्टिक सायकॉलॉजी. ठीक आहे, कोणती कॅन्डल कशी वर्क करते, ही कॅन्डल डेव्हलप झाली तर स्टॉक किती वरती जाईल, ही कॅन्डल डेव्हलप झाली तर स्टॉक खालती जाईल का वरती जाईल, याच्या मागचा बायर्सचा माइंडसेट काय, याच्या मागचा सेलर्सचा माइंडसेट काय, अशा छोट्या छोट्या गोष्टींचा आपल्याला इथे विचार करावा लागतो. आणि अशा कॅन्डल्स नंतर मार्केट कुठे मोमेंटम करतं, अशा कॅन्डल्स नंतर मार्केट खालती जातं का वरती जातं. नुसता कॅन्डल्स बघून आपण बाईंग किंवा सेलिंग करत नसतो, तर त्याच्या मागे मोमेंटम कुठे आहे, अप ट्रेंड आहे की डाऊन ट्रेंड आहे, अशा सगळ्या गोष्टींचा विचार करावा लागतो. आणि बायर्स आणि सेलर्सच्या माइंडसेटने आपण इथं काय केलं पाहिजे हे याचा विचार केला जातो. तर आता एक कॅन्डलस्टिक्स खूप मोठा चॅप्टर आहे, याच्यावर एक सेपरेट सेशन आपण घेऊ शकतो. त्याच्यानंतर टेक्निकल ॲनालिसिसमध्ये सेकंड टॉपिक काय येतो आपला, सपोर्ट अँड रेजिस्टन्स. तर आता सपोर्ट अँड रेजिस्टन्समध्ये एखादा समजा स्टॉक असं तर होणार नाही की एखादा स्टॉक येतोय आणि तो कंटिन्युअसली वरती जातोय. सो काय होतं, एखादा स्टॉक ट्रेड करतोय, या ठिकाणी गेला, या ठिकाणी गेल्यानंतर तो काही वेळ पॉज करतो, काही वेळ तिथं होल्ड करतो, तिथे बायर्स आणि सेलर्सची फाईट होते. आणि जर समजा सेलर्स जिंकले तर मार्केट इथून खाली येणार, आणि जर बायर्स जिंकले तर मार्केट इथून वरती जाणार. तर इथे मग बायर्स आणि सेलर्सची फाईटमध्ये आपण आपला फायदा कसा करून घ्यायचा याच्यावर पण एक सेपरेट आपण सेशन घेऊ शकतो. सोबतच हे बघा, इथे दोन्ही एक्झाम्पल्स आपण एक्सप्लेन केलेत. इथे काय दिसतंय तुम्हाला की मार्केटने इथे ब्रेकआउट दिला आणि मार्केट वरती गेलं. हा ब्रेकआउट कधी येतो, आणि सेम ह्याच्या एक्झॅक्ट ऑपोजिट बघा, मार्केटने ते कंटिन्युअसली कॉन्सल्टेशन केलं आणि त्याच्यानंतर खालच्या साईडला ब्रेकआउट दिलेला आहे. तर खालच्या साईडला डाऊन ट्रेंडमध्ये कधी ब्रेकडाऊन येतं, अशा गोष्टी आपल्याला समजून घ्यायच्या असतील तर आपण यांच्यावर एक सेपरेट सेशन घेणार आहेत. ठीक आहे, आता अजून खाली जाऊया. ज्याप्रमाणे इथे सपोर्ट अँड रेजिस्टन्स एखाद्या स्टॉकला आधार देत होतं किंवा प्रतिकार करत होतं, त्याचप्रमाणे मुव्हिंग ॲव्हरेजेस पण त्या सपोर्ट अँड रेजिस्टन्सला आधार देतात किंवा ऑपोजिट जातात. कसं काय हे बघा, की मार्केट जेव्हा जेव्हा इथे मुव्हिंग ॲव्हरेजच्या आसपास येत आहे
तेव्हा काय होतंय, हा स्टॉक वरती जात आहे, म्हणजेच मार्केटला कुठून तरी सपोर्ट भेटत आहे. मग इथेच का सपोर्ट भेटतोय, आपण इथे बाईंगच का केली पाहिजे, आणि जर बाईंग करत असेल तर मग इथे सेलिंग का केली पाहिजे. या गोष्टी ना छोट्या छोट्या आहेत, खूप जास्त डीप आहेत, तर हे पण आपण आता पुढे एक्सप्लेन करणार आहे. सो टेक्निकल अनालिसिसमध्ये काय काय कंटेंट असतं हे मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. ज्याप्रमाणे आपण आता कॅन्डलस्टिक्स पाहिल्या, मुव्हिंग ॲव्हरेजेस पाहिले, सोबतच हॉरिझॉन्टल सपोर्ट अँड रेजिस्टन्स पण बघितला, त्याचप्रमाणे आपल्याला जेव्हा स्टॉक असा वरती जातो किंवा जेव्हा स्टॉक असा खालती येतो तर सेलर्स कुठे ॲक्टिवेट होत आहेत, बायर्स कुठून बाईंग करत आहेत, आणि या सेलर्स आणि बायर्समध्ये तुम्ही कुठे बाईंग केली पाहिजे, तुम्ही कुठे सेलिंग केली पाहिजे. आणि सोबतच जेव्हा इथे कंटिन्युअसली बाईंग होत आहे, हे बघा जेव्हा जेव्हा स्टॉक इथे ट्रेंड लाईनला येतोय आपल्याला दिसतंय की बाईंग होत आहे, तर एक्झॅक्ट कोणत्या लेवलला ब्रेकडाऊन झालं आणि मार्केट इथून खाली पडणार हे पण आपण या टेक्निकल ॲनालिसिसमधून समजू शकतो. आता बघा कसं असतं, जर तुम्ही फंडामेंटल ॲनालिसिस करायला गेलात तर तुम्हाला तिथे बघावं लागेल की कंपनीचे रिपोर्ट्स कसे आलेत. लॉस मेकिंग कंपनी असेल तर तुम्ही तिथे सेलिंग करताल किंवा ॲटलिस्ट तुमची जी होल्डिंग आहे ती इथे तुम्ही काढण्याचा प्रयत्न करताल. पण तुम्हाला ही गोष्ट ऑलरेडी चार्टवर दिसत आहे. जर तुम्ही लॉंगर टाइम फ्रेम वापरली तर या गोष्टीचा फायदा तुम्हाला 2-3 वर्षासाठी होऊ शकतो लॉंगर टाइम फ्रेममध्ये. पण जर तुमची इन्व्हेस्टमेंट 5 वर्ष, 10 वर्ष आणि 20 वर्षासाठी जर तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर मी सजेस्ट करेन फंडामेंटल ॲनालिसिस तेवढंच गरजेचं आहे जेवढं टेक्निकल ॲनालिसिस गरजेचं आहे. आणि आपला जर इन्व्हेस्टमेंट पिरियड छोटा असेल तर तुम्ही 100% टेक्निकल ॲनालिसिसमध्ये आलं पाहिजे. आता बघा, मी जे हे एक्सप्लेन केलं तुम्हाला, कॅन्डलस्टिक असेल, सपोर्ट अँड रेजिस्टन्स असेल, मुव्हिंग ॲव्हरेजेस असतील, ट्रेंड लाईन्स असतील, तर याच्यावर आपण सेपरेट 4 सेशन्स घेणार आहेत. सो हे फ्री ऑफ कॉस्ट असतील, ₹1 तुमच्याकडून नाही घेतला जाईल. आता मी फर्स्ट बॅच ऑलरेडी घेतो आहे, तुमची जी बॅच होईल ती सेकंड बॅच होईल आणि लिमिटेड सीट्स असतील, फक्त 20 सीट्स असतील या ग्रुपमध्ये. फक्त तुम्हाला काय करायचं आहे, या नंबरवरती व्हॉट्सअप करून तुमचं नाव, तुमचं गाव, तुमचं वय आणि तुमचा जो एक्सपिरियन्स आहे स्टॉक मार्केटमधला किती अनुभव आहे तुमच्याकडे ते मला सगळे डिटेल्स पाठवायचे, जेणेकरून तुमच्या वयानुसार किंवा तुमच्या अनुभवानुसार मला त्या गोष्टी एक्सप्लेन करताना थोडीशी मदत होऊन जाईल. फक्त हेच त्याच्या मागचा एजेंडा आहे. आणि मी गॅरंटी देतो, तुम्ही जर हा कोर्स केला, एकदम फ्री ऑफ कॉस्ट आहे, ₹1 द्यायची गरज नाही तुम्हाला. जर तुम्ही हा कोर्स केला तर नक्कीच तुम्हाला बायर्स आणि सेलर्सचा माइंडसेट कळून जाईल. तर बघा, कॅन्डलस्टिक सायकोलॉजीबद्दल आपण डिस्कस केलं, सपोर्ट अँड रेजिस्टन्सबद्दल पण डिस्कस केलं, त्याच्यामध्ये आपण ट्रेंड लाईन, मुव्हिंग ॲव्हरेजेस कव्हर करणार आहेत. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं असतं, कुठलीही ट्रेड करताना तुम्ही एंट्री कुठे घेताय आणि स्टॉप लॉस कुठे करताय. ठीक आहे, एंट्री आणि स्टॉप लॉस तेवढंच इम्पॉर्टंट आहे. नाहीतर काय होतं, तुम्हाला हे सर्व शिकवलं पण तुम्ही कुठेतरी रँडम एंट्री करताय, रँडम स्टॉप लॉस ठेवताय. आपल्याला गरजेचं आहे एक छोटा स्टॉप लॉस असणं, जेणेकरून आपल्याला जो रिवॉर्ड भेटणार आहे तो मोठा भेटेल. सो एंट्री स्टॉप लॉस पण याच्यात कव्हर केलं जाईल. आणि जर तुम्हाला कन्सिस्टंटली लॉंगर टाइम फ्रेमसाठी प्रॉफिटेबल राहायचं असेल तर सगळ्यात महत्त्वाचं आहे रिस्क रिवॉर्ड रेशो. कारण स्टॉक मार्केटमध्ये तुमचे स्टॉप लॉस हिट होणार हे गॅरंटेड आहे, 100% आहे. पण स्टॉप लॉसेस करताना किती करायचे आणि रिवॉर्ड घेताना किती घ्यायचा हे पण समजून घेणं तेवढंच इम्पॉर्टंट आहे. तर बस मित्रांनो, हेच सगळं काय होतं. जर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर मला व्हॉट्सअपवरती मेसेज करू शकता. बस आजच्यासाठी एवढंच.